मुंबईच्या गोरेगाव परिसरात तुफान राडा, 2 गटात हाणामारी। पुलिस वाले बजरंगी लोग को ही मार रहे, बजरंगी लोग को ही मार रहे। पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज। राड्यानंतर दुसऱ्या दिवशी अनधिकृत घरांवरती चालवला बुलडोझर। मुंबईच्या गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी रात्री 2 गटात तुफान हाणामारी झाली। जुन्या गोष्टीवरून 2 गटात तुफान राडा झाल्याचं सांगितलं जात आहे, पण या राड्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। रात्रभर पोलिसांनी सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासून मध्यरात्री 8 आरोपींना अटक केली गेली। जो भी दोषी है उनके ऊपर कार्रवाई कर रहे हैं। जो जख्मी है वो हॉस्पिटल में है, अभी उनका स्टेटमेंट लेकर जो इन्वॉल्व है बताएंगे, अटक भी करेंगे। और जो उन्होंने बोला है कि जो वहाँ के बीट ऑफिसर के बारे में अनुसार भी हमारी उचित कार्रवाई की जाएगी। अभी हमारी सभी से विनती है कि आप है ना हमें काम करने के लिए थोड़ा सा मौका दीजिए, समय दीजिए, और आप है ना थोड़ी शांति बनाए रखिए और हमें सभी को मिलकर शांत रखना है, यही मेरा आपसे निवेदन है। या सगळ्यात आरोपी हे अनधिकृत उभारलेल्या वस्तीमध्ये राहत असल्याचं कळताच आज सकाळी पालिका प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी थेट बुलडोझर कारवाईला सुरुवात केली आहे। त्यामुळे उत्तर प्रदेशातील बुलडोझर पॅटर्न आता मुंबईतही पाहायला मिळतोय। याच मुद्द्यावर स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी ही प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, हे पॅटर्न जे तुम्ही म्हणता ना यूपी बुलडोझर, याच्यापूर्वी करायला काय झालं होतं महापालिकेला? काल जो प्रकार घडला, पोलिसांकडे त्याची निदर्शनं झाली, त्यानंतर तुम्ही आज सकाळी केलं, हे तुम्हाला अगोदरही माहिती होतं ना? पोलिसांनी फक्त महापालिकेला लिहिलं असतं तर याच्यापूर्वी एकच नाही अशा 50 ठिकाणी ते बुलडोझर फिरू शकले असते। ते केलं नाही, आता करतात। तर मी सीपींशी बोललो की दिंडोशी परिसरात जिकडे जिकडे म्हणून अशा पद्धतीचे विक्रेते आहेत, मग ते कोणत्याही धर्माचे असू दे, त्यांच्यावरती कारवाई करा। पोलिसांना ही कारवाई करणं सोपं आहे। मुंबई पोलीस अत्यंत हुशार आहे, मुंबई पोलिसांवरती आमचा विश्वास आहे। मुंबई पोलीस अत्यंत कर्तव्यदक्ष आणि कर्तबगार आहे। त्यांनी मनात आणलं तर हे सगळं रॅकेट ते तोडू शकतात आणि त्यांनी आता ही सगळी कारवाई करणं आवश्यक आहे। पण किती दिवसापासून हे रॅकेट सुरू आहे? त्यांना 4-5 वर्षापासून सुरू आहे। मी सतत विधानसभेमध्ये ओरडतोय, मी गृह खात्यामध्ये चर्चा केली, याच्यावरती अर्धा तास चर्चा आणली, गृह राज्यमंत्र्यांची बोललेलो आहे याच्याबद्दल, मी रायटिंगमध्ये पत्र दिलेलं आहे। पण जे काम प्रशासनाने आणि सरकारने करायला पाहिजे ते न झाल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली आहे। गोरेगावचा संतोषनगर परिसर तसा प्रचंड दाटीवाटीचा आहे। परिसरात अनेक अवैध बांधकामं उभी राहत असल्याच्या तक्रारी देखील यापूर्वी आल्या होत्या, अशी माहिती मिळते। कालच्या राड्यानंतर प्रशासनानं आता तोडक कारवाई करत दंगेखोरांना इंगा दाखवण्यास सुरुवात केली आहे। सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे। यातच राड्यात जखमी झालेले बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जात आहे। याची माहिती मिळताच भाजप नेते किरीट सोमय्याही आक्रमक झाले असून आरोपी घुसखोर बांगलादेशी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणी आता सोमय्या घटनास्थळी भेट देऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे हे प्रकरण आता अधिक संवेदनशील होत असल्याचं दिसून येत आहे। यात पोलिसांची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।